नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा आणखी एका नवीन व्हिडिओ तुमचं मी मनापासून स्वागत करतो. तर आज आहे सत्यनारायणची महापूजा आणि या पूजेसाठी आपण कशा प्रकारे पूजा मांडणार आहे तुम्हाला दाखवतो. आणि काय आजचा सीन आहे पूजेचा. पिंडी बनवायचं ठरवलंय आणि कशी पिंडी बनवतात ते बघूया. चला. आजचे कलाकार आहेत पिंडी बनवणार. हे बघा 4 जण: संदीप धामनाक, अनंत धामनाक, विनोद धामनाक, शांताराम धामनाक, दिलीप धामनाक आणि त्यांच्या हाताखाली काम करणारी माणसं. भरपूर पाहिजे इथं गुंतवलंय बघ. असंच आहे ना. ह्याला अशी लावायची. खालचा ढाचा बनवून झालाय. आता ह्याच्यापेक्षा थोडीशी उंच एवढी जरा अजून संधी कमी करूया. आता मधली आहे ना, या असं वर्ग कमी करूया. संध्याकाळीच गाडी सोडायची काय? संध्याकाळी हे बघा, पूजेचा ढाचा बनवण्यासाठी बांबूचे बेलसे आमच्याकडे बोलतात. माझं मी आहे त्यांच्याकडे माण्याचे लागतात स्पेशली, म्हणजे कुठल्या पण बांबूचे लागत नाही. माण्याची जात असते बांबूची, त्या जातीचे लागतात. हा, आणि अशी डेकोरेशन साठी नारळीची झावळा लागते. विनोदा असं एकदम मनापासून बांधतोय. ते सुटायला पण पाहिजे. तर सोडतील, आम्ही मुंबईत जाणार आहोत. बरोबर ना? सोडणार सोडतील, आम्ही रात्री जाणार. बांधून जाणार आहे फक्त. टेक्स्चर झाला बा म्हणजे ते त्याला टेकत लावून हे घ्यायचं. इथला कुठे आहे उभा? सुटून दे धोटे, ए धोटे सुटून दे. मला ते जरा काय जरा असं स्वतः हा राहू देतो. हे बघा, अशा प्रकारे पहिलं साईडून सोप लावून घेते, म्हणजे खाली पूर्ण लावता येईल त्याला. आहे इथून जॉईन करून दोन्ही एकत्र बांधायला दे. विनोद इकडं सोड जरा. त्याच्यावर दुसरं बांध. ते एकत्र सोडू नको पहिली. कशाला सोडतोस पहिले? जरा सोड. सुतून दे. खाली बांध. आता झाले तेवढं द्या, नंतर कटिंग करून पुढं नाही होतं. तुमचे एकसाथ नाही होणार. पहिले विठ्ठलदा ही झावळा आता वरती बॉर्डरला लावायची ती बघा इकडं.
आता भाज्यांना पाहिजे मला माफ बोलला नाही भटजी काका आलेत आता काम 5x नी चालू होणार 10x नी. नाही सांगा टाकतो ना तुम्हाला दिले पाहिजे. पकडत गेलो पीठ पकडत गेलो. टाका म्हणून नाही तर कापून टाका. हे प्रतिष्ठ दादा दादा ये इकडे हे मोडा खाली. ते फक्त तिला आण रे. आली का? ए खजबे हे आटतात ना. असते कापायचं मागाशी. सुटत जातं मग काय समजत नाही का तुला. काहीची घेणार ठाडा जडवेल कापून काय ते आणि त्याचा उडव एक पॅकनी खाली ते तिला कुठं आहे? तिला पण नाही ना. कापा रे कापा. असा सीन पण भारी वाटतोय. उंच एवढं वर कुठे केलं वगैरे नाही उंच नाही जरा पट्टी खाली कर नाही जरा अरे काप एक का वरती उचल ना ती एक पट्टी. असं पाहिजे. मी आता आलो बाबा आता आलो मी लवकर येतो सांगितलं हे सकाळी. कैची दे. काय पाहिजे कारागिरी होतं कोणतं कैची? अरे तो बघ हे शांतता कैची ते. दिल्या जात नाही. पन्नास ते बाबा. पाहिजे काय? जग 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 हा अजून एक आण. हे वरती वाढले ते कापायचे काय तिला भेटला? कापून कापून नाही त्याला बनवायचे ना हा जाऊ दे तिला वस्तू लागणार नाही ते बाबा. तिला कधी करा केलं हा एवढं ठेवू नये इथं. डबल ठेवायचं काय डबल टाकायचं काय आता फुल घाई झाली पूजा करायची. पाहिजे होती ना. अजून किती लागणार आहे कुठं 10 वाजून गेले. आई अजून एक लागेल राहुल जा जा अजून एक लागेल आता तुम्ही ना विनायच्या अगोदर काय तुम्ही पाना आम्ही आलं ते आलं तर ते घालायचे. संदीप हात भर. संदीप जागा आहे बघ मध्ये खाली त्या सोडून काकाला पहिला घे. अरे पूजेच्या प्रसादाचं काम चालू आहे. प्रसाद बनवायचं. हे बघा, तूप टाकलंय आता. होय आचारी एकनाथ गीते आणि बाळकृष्ण धामनाक त्यांच्या जोडीला सुरेश धामनाक आमच्या वाडीतील प्लस संतोष धामनाक येतील तेव्हा त्यांची ओळख करून देऊ. आमच्या वाडीतील फेमस आचारी. जर कोणाला लग्न कार्य पूजा काय असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर खाली देतो, त्यांच्याशी संपर्क साधा. ऑर्डर घ्याल ना किती पण माणसांची. जो 2 दिवसाचं पूर्ण जेवण यांनीच केलेलं आहे आणि मस्त जेवण. खूप मोठ्या मोठ्या ऑर्डरी मारतात. 1000 माणसं असो, 500 असो, 300 असो, 200 असो.
आता इलायची टाकली आतमध्ये. बंद कर आणि चालू कर. बंद कर आणि चालू कर. थांब कर चालू. हा हळदी कुंकवाचं घ्या ना. फिनिशिंग असते तर फिनिशिंग टच राहिला बाकी. नाही काढायची एकदम पुढल्या झाल्यावर. वाटतंय. हे बघा मंडळी, फायनल लुक आपला असा आहे. आणि आम्हाला टाईम नाही भेटला कारण पूजा लवकर होती 10 वाजता आणि आदल्या दिवशी लग्न असल्यामुळे जागरणसुद्धा होतं. त्याच्यामुळे पूजा लवकर घेतली होती आणि अशा प्रकारे आपला पूजेचा फायनल लुक आहे बघा, मस्त. तर आता आपण आलो आहे कडवईला मिसळ खायला. इकडे पूजा चालू आहे. संदीप दादा आला आहे आणि दादा पण आहे पाठी. हे आहे आपलं कडवईचं मार्केट. हे बघा, इथे आम्हाला हे कडवई मार्केट लागतं. सगळी कडवई फुल. नेक्स्ट ब्लॉग होईल ह्याच्यावरती, मार्केटवरती म्हणजे काय काय आहे. हो, जागा आहे काय? 3. आणि तुझं हे चालू असतं ना, तू मोबाईल चालू असताना तू जी गोष्ट बोलतोस ना, नंतर बघायला गेला असं ती तुला दिसते तिथं. हो, म्हणजे मी आता कडवईला आलो मिसळ खायला. मोबाईल तुझ्या ह्याच्यामध्ये मीटिंग वगैरे आहे. आणि म्हणजे आता म्हणजे आम्ही कडवईतून मिसळ खाऊन आलो मस्त आणि आता आपण जातो पूजेकडे. तिकडे आरती वगैरे आहे. सिंपल सीट. आगे देखो भाई, आगे देखो. मुंबईत जायचं ची स्तुती करू लागला. भगवंताने साधू आणि दृश्याले नंतर साधू आणि नौकर जाऊन पाहिले तर पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे. सकले दिसले. साधू आणि जावं लागला ही पहा म्हणजे रत्नपुरी नगरी असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारे दूत त्यांनी घरी पाठवला. तो दूत नगरात गेला व साधूवाणीच्या भरीला पंक्तीला अपेक्षित असणार असं वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव पुष्कळ द्रव्यांसह साधू आणि जावयाला बरोबर आपल्या नगराच्या जवळ आले आहेत. असे दूताचे वाक्य ऐकून आनंद झालेल्या साधूवाणीच्या भरीने आपण आता लवकर उशिरा सदा पूर्वीचे अशा प्रकारच्या पूजन केले. धर्म यांचा गेला. प्रत्येक पौर्णिमा संक्रांती या दिवशी होते. हे नवऱ्याचे मामा आहेत. शुक्रिया. मामाचं काय कर्तव्य असं सांगा जरा. मामाचं काय आता एवढंच काम, बाकी काय मामाचं काम नाही. लिंब घेणं आणि तली धरणं, बस समाधान आलंच चढवणं. कोकणाच्या जुन्या पद्धती अजून पण आपल्याकडे आहेत. हो आहेत. मामाला मान आहे. आहे. इकडे आता पूजेच्या जेवणाची तयारी चालू आहे. तिकडे पूजा चालू आहे आणि इकडे वाडीतील मंडळी सगळे पूजेची जेवणाची तयारी चालू आहे. इकडे बघा, म्हणजे लग्नापासून पूजेपर्यंत जर भावकीची साथ असेल तर सगळे कार्यक्रम अतिशय सुंदर प्रकारे पार पडतात. म्हणून भावकी जरुरी आहे, बरोबर ना? हा, कारण आता बरेच ठिकाणी पद्धत आहे की भाड्याने माणसं मागून जेवण बनवतात आणि
जेवण पण ते चांगलं नसतं कदाचित काही ठिकाणी, म्हणजे काही आचारी जेवण चांगलं नाही बनवत, पण जर भावकीची साथ असेल तर ते जेवणाला वेगळीच गोडी येते.